हिंदूंच्या भावनांचा बाजार भरून कोट्यवधी रुपये लाटल्याचा प्रकार लातूरमध्ये समोर आलाय. आणि या सगळ्या मागं मास्टरमाइंड म्हणून खरा हिंदू कोण, मुस्लिम कसे दुश्मन आहेत हे सांगणाऱ्या लोकांची नावं समोर येत आहेत. स्वतःला वारकरी, हिंदू धर्मरक्षक, कीर्तनकार, प्रवचनकार म्हणणाऱ्याचीच नावं लुटालूट करणाऱ्यांमध्ये असल्याच्या बातम्या आल्यात. एवढंच नाही तर महाराज लोकांमध्येच लुटालुटीचे आरोप सुरू झालेत. पण या सगळ्यात फसवणूक झाली ती सर्वसामान्य हिंदूंची, भोळ्या भाबड्या वारकऱ्यांची. आज हा सप्ताह संपून 2 महिने उलटले तरी भाविकांकडून गोळा केलेल्या कोट्यवधीच्या देणगीचा कोणताही हिशोब लागलेला नाही. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबारायांच्या नावानं गोळा केलेले हे भक्तांचे कष्टाचे पैसे नेमके गेले कुठे? वारकऱ्यांची दिशाभूल केल्याचा, कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप असलेला पिस्तुल्या महाराज कोण आहे आणि या वादात छोटे कदम माऊली यांनी आपले हात कसे झटकले याचं विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी. कोण आहे पिस्तुल्या महाराज? या प्रकरणाच्या केंद्रस्थानी जो माणूस आहे त्याचं मूळ नाव आहे किशोर महाराज शिवणीकर. तुम्ही यांना पाहिलं तर अंगावर वारकऱ्यांचा पांढरा शुभ्र अंगरखा, कपाळावर गंध, गळ्यात तुळशीची माळ आणि अत्यंत साधा वेश अशीच याची भुरळ घालणारी वेशभूषा आहे. या शिवणीकर बाबाला आता लातूरचे लोक पिस्तुल्या बाबा किंवा पिस्तुल्या महाराज म्हणूनही ओळखू लागलेत. कारण काही दिवसांपूर्वी याच शिवणीकर बाबांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये हा महाराज चक्क स्वतःच्या हातात रिव्हॉल्वर म्हणजेच पिस्तूल घेऊन उभा असलेला हा फोटो स्वतः या बाबानेच आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवल्याचंही समोर आलं. ज्या बाबाकडं भक्तिभावानं जातात त्याला हातात शस्त्र घेऊन मिरवण्याची आणि भक्तांना नेमका कोणता संदेश देण्याची गरज पडली असा प्रश्न विचारला जातो. याच पिस्तूल प्रेमामुळे आणि व्हायरल फोटोमुळे पिस्तुल्या बाबा किंवा पिस्तुल्या महाराज हे नाव पडले. शिवणीकर हे लातूरच्या औसा तालुक्यातील शिवणी बुद्रुक गावचे रहिवासी आहेत. त्यांची आई या गावची सरपंचही राहिली. पण शिवणीकर यांनीच सारा कारभार केला. आईला केवळ सही पुरतं सरपंच ठेवलं. या सरपंचकीच्या काळात शिवणीकरांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत. वारकरी महाकुंभ घोटाळा काय? आता आपण नेमका घोटाळा काय, वाद काय ते जरा बघू. लातूर शहरालगतच्या खंडापूर शिवारात 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात एक अत्यंत भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा पार पडला. या किशोर शिवणीकर उर्फ पिस्तुल्या बाबाच्या पुढाकाराने हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यासाठी लातूरसह संपूर्ण मराठवाड्यातून कोट्यवधी रुपयांची देणगी गोळा करण्यात आली. पण 2 महिने उलटूनही देणगीचा हिशोबच नाही आणि यातूनच कोट्यवधीची लूट करण्यात आल्याचं समोर आले. या सप्ताहाला भव्य दिव्य स्वरूप देण्यासाठी भक्तांना सांगण्यात आलं की या निमित्तानं श्री संत नामदेव महाराज षटशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळा, श्री संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर जन्मोत्सव सांगता सोहळा आणि श्री जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळा असे वेगवेगळे सोहळे आयोजित करण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई, संत सावता महाराज, संत नारायण महाराज देहूकर या संतांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. लातूरमध्ये थेट 7 संतांच्या पवित्र पादुकांचं दर्शन घेता येणार असल्यानं लोकांच्या भक्तीला अक्षरशः उधाण आलं. या भव्य आयोजनासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधीची आणि देणगीची गरज असल्याचं सांगून भक्तांना अधिकाधिक देणगी देण्याचं आव्हान करण्यात आलं. या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ लातूरच नाही तर शेजारचा बीड, धाराशिव, नांदेड, परभणी आणि सोलापूर या जिल्ह्यांमधूनही वारकरी वर्ग मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाला. या वारकरी महाकुंभ सोहळ्यात माऊलींच्या अश्वाचा पारंपरिक रिंगण सोहळा झाला, विठ्ठल नामांचा गजर झाला, ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष झाला आणि अवघं लातूर पंढरीमय झालं. याच सगळ्या भक्तिमय वातावरणात भक्तांनी कोणतीही शंका न घेता कोट्यवधी रुपयांची देणगी जमा केली. काही आमदार खासदारांनी तर 10-10, 20-20 लाख रुपयांची देणगी दिली. लातूर सारख्या शहरात अत्यंत यशस्वीपणे धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याच्या बातम्या आल्या. पण खरा खेळ हा कार्यक्रमानंतर सुरू झाला. संतांच्या पादुका खऱ्या की खोट्या याबद्दलच प्रश्न निर्माण झाले. यात आळंदी देवस्थानच्या गौप्यस्फोटानं आणखीन खळबळ उडवून दिली. त्यामुळेच हा नेमका प्रकार काय ते जर आपण जाणून घेऊ. संतांच्या पादुका खरंच खोट्या होत्या? भक्तांना काय सांगण्यात आलं की श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि इतर संतांच्या पवित्र पादुका लातूरला येणार आहेत. पण या देणगी प्रकरणाची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू झाल्यानंतर थेट आळंदी देवस्थान ट्रस्टनं एक स्पष्टीकरण दिलं. आळंदी देवस्थानने अधिकृतपणे स्पष्ट केलं की त्या काळामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र पादुका आळंदी देवस्थानमधून कुठेही बाहेर गेलेल्याच नव्हत्या. मग खंडापूरच्या सप्ताहात भोळ्या बाबड्या भक्तांनी दर्शन घेतलं. त्या पादुका नेमकं कोणाच्या होत्या? हा भक्तांच्या निर्मळ भावनेशी आणि वारकरी संप्रदायाच्या अतूट श्रद्धेशी केलेला विश्वासघात नाही. खोट्या पादुका दाखवून संतांच्या नावाचा वापर करून कोट्यवधी रुपये उकळण्याचा हा एक कट होता का, असे गंभीर प्रश्न निर्माण झालेत. पण प्रश्नाचं उत्तर
कोण देणार? कारण ज्या लाखो वारकऱ्यांनी कष्टाचे पैसे दिले होते त्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीचा हिशोब देण्याची वेळ आली तेव्हा हा पिस्तुल्या महाराज अचानक गायब झाला. आज या घटनेला 2 महिने उलटून गेले तरी देणग्यांचा अधिकृत कोणताही हिशोब लोकांसमोर जाहीर करण्यात आलेला नाही. काही जागरूक वारकऱ्यांनी आणि देणगीदारांनी हिशोबाची विचारणा सुरू केली तेव्हा किशोर महाराज शिवणीकर लातूरमधून फरार झाल्याचं समोर आलं. तसे आरोपी झालेत. एवढंच नाही तर देणगीतून जमा झालेली आणि कार्यक्रमाच्या सर्व खर्चानंतर उरलेली कोट्यवधींची रक्कम ही कोणत्याही धार्मिक संस्थेच्या किंवा अधिकृत ट्रस्टच्या खात्यात न देता ती पिस्तुल्या महाराजांना परस्पर स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वळवली असल्याचा संशय आता वारकऱ्यांकडून व्यक्त केला जातो. कार्यक्रमासाठीचा खर्च, कीर्तनकारांचे मानधन आणि उर्वरित निधीबाबत कोणतीही पारदर्शकता बाळगली नाही असाही आरोप वारकरी करत आहेत. खूप सारे आरोप झाल्यानंतर पिस्तुल्या महाराजांनी काही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि कोणताही गैरव्यवहार नसल्याचं सांगितलं आणि सर्व जबाबदारी छोटे कदम माऊली यांच्यावर टाकली. कोण आहेत हे छोटे कदम माऊली? हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कदम म्हणजे छोटे कदम माऊली हे वारकरी संप्रदायातील तरुण कीर्तनकार म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्र सरकारने यांचा युवकांसाठीचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊनही गौरव केलाय. पण या छोटे कदम माऊलींवर खंडापूर शिवारातील 16 प्रकरणात आरोप झाले. या सोहळ्याच्या आयोजनात, प्रसिद्धीमध्ये आणि मंचावर अनेक बड्या महाराजांचा वावर होता. पण जेव्हा हा कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा चव्हाट्यावर आला, आरोप होऊ लागले आणि लोकांचा आणि स्थानिक वारकऱ्यांचा संताप वाढू लागला तेव्हा छोटे माऊली महाराज यांनी लातूरमध्ये येऊन एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत छोटे कदम माऊलींनी या सर्व घोटाळ्यात स्वतःचा कोणताही सहभाग नसल्याचा दावा केला. त्यांनी या प्रकरणात आपली कोणतीही चूक नसल्याचं स्पष्ट करत पिस्तुल्या महाराजांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी आणि देणगीच्या रकमेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली. थोडक्यात काय तर लुटालूट झाली असं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण ती कुणी केली, कशी केली हे कोण शोधणार हा खरा प्रश्न. लातूर पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली. आता पोलीस खरंच मास्टरमाइंड भोंदूबाबा शोधणार का? पोलीस मास्टरमाइंड शोधतील तेव्हा शोधतील, पण सर्वसामान्य माणसाला यातून मोठा धडा मिळाला. धर्माच्या नावानं भोंदूंचा बाजार सुरू आहे. या बाजारात आपली फसवणूक होणार नाही याची खात्री करावी. पैसे देण्याआधी, या भोंदूंच्या नादी लागण्याआधी आपल्या बापजाद्यांनी जे केलं नाही ते नव्यानं करण्याची खरंच गरज आहे का? असे भव्य दिव्य सोहळे आयोजित करून धर्माचं, सर्वसामान्य मराठी माणसाचं भलं होणार आहे का हे स्वतः विचारायला पाहिजे. पण तुम्हाला या पिस्तुल्या महाराजाबद्दल आणि संतांच्या नावावर चालणाऱ्या या बुवाबाजीबद्दल काय वाटतं? या घोटाळ्यामागचा खरा मास्टरमाइंड कोण आहे? लातूर पोलीस खरंच मास्टरमाइंडच्या मुसक्या आवळतील का? याबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची रोखठोक मतं सांगा. हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच रोखठोक विश्लेषणासाठी टीओडी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.